नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आपल्या मराठीमध्ये ज्या अनेक म्हणी वगैरे आहेत त्यामध्ये किंवा वाक्प्रचार आहेत. दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं, असं आपण सरसकट म्हणत असतो की वरकरणी ज्या गोष्टी दिसतात तशाच असतात असं नाही. आणि काही वेळेला हेतुपूर्वक आपल्या समोर काही गोष्टी घडवल्या जातात. जसं आपण सिनेमा बघतो, नाटक बघतो, घरात टेलिव्हिजनच्या मालिका चालू असतात. त्या मालिका बघून भावना विवश होणारा महिला वर्ग असतो, अगदी मुलं बायका सगळे असतात. पण खरोखरच आपण जे बघतो तसं असतं का? आणि नसेल तर मग आपण इतके भावना विवश का होतो? तर आपण भावना विवश व्हावं यासाठीच आपल्या समोर एक भूलभुलैया किंवा देखावा निर्माण केला गेलेला असतो आणि त्यात आपण फसतो. आणि त्या अर्थाने ती उक्ती आहे की दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. म्हणजे आपल्या डोळ्यांना दिसणार आणि कानाला ऐकू येणार हे जसंच्या तसं सत्य आहे, ही आपली ज्ञानेंद्रिय आपल्याला समजावत असतात. पण जर आपण चिकित्सक असू, आपण डोळस असू, आपलं डोकं चालत असेल, तर त्यामध्ये काही त्रुटी आहेत का हे शोधून आपण त्याची सत्यता तपासू शकतो आणि मग आपली फसगत होत नाही. अन्यथा दिसणारं जे आहे किंवा दाखवलं जाणार आहे ते सत्य मानून आपण त्याच्या आहारी जातो. इंग्रजीमध्ये सुद्धा या नेमक्या याच अर्थाने नाही पण वेगळ्या अर्थाने एक शब्दावली वापरली जाते. देर इज अ मेथड इन मॅडनेस. वरकरणी एक खोळेपणा वाटतो, खोळाचार वाटतो, वेडाचार वाटतो आणि आपल्याला वाटतं काय माणूस करतोय, खोळ्यासारखा वागतोय, हा मूर्ख आहे हा. पण तो जो मूर्खपणा करत असतो, म्हणजे आपल्या बुद्धीला तो मूर्खपणा वाटतो, तो खरोखर मूर्खपणा असतो तसं नाही. त्यामध्ये त्याचा काहीतरी हेतू असतो. आपल्याला त्या भूलभुलैयामध्ये गुंतवून त्याचं जे काही नाटक चालू आहे, त्याचं जे काही कारस्थान चालू आहे, त्यामध्ये आपल्याला ओढून घेतलं जात असतं आणि आपण त्यामध्ये गुरफटत जातो. आपल्या इच्छेविरुद्ध अनवधानाने आपला सुद्धा त्याच्या कपट कारस्थानामध्ये वापर होत असतो आणि आपल्याला पत्ता नसतो. आपल्याला असं वाटतं की आपण आपल्या इच्छेने त्यात सहभागी झालोय, पण त्या इच्छा खरोखरच आपल्या असतात का नाही. एक वातावरण निर्मिती केली जाते आणि त्याच्या आहारी जात, त्यात गुरफटत जात आपण त्या कपट कारस्थानाला हातभार लावत असतो किंवा आपला ज्यामध्ये कसलाही फायदा नाही, कसलाही हेतू नाही, अशा दुसरा कुणाच्या तरी हेतूला साध्य करण्यासाठी आपण मदतनीस होत असतो. कदाचित नंतर काहीतरी गडबड झाली की आपल्याला कळतं, आपल्याला पश्चाताप होतो की आपण कुठे त्याच्यात पडलो, काय गरज होती. म्हणजे आपल्यालाच वेडं बनवलं गेलं हे आपल्याला नंतर लक्षात येतं आणि म्हणून तो शब्द आहे की दिसतं तसं नसतं किंवा मेथड इन मॅडनेस. इंग्रजीमध्ये अनेकदा हे वापरलं जातं. पण म्हणून प्रत्येक वेडपटपणा मागे, मॅडनेस मागे काहीतरी मेथड आहे असाही त्याचा अर्थ घेण्याचं कारण नाही. मी अचानक हा वेडाचार किंवा मेथड इन मॅडनेस ह्याच्यावर एवढं प्रवचन दिल्यासारखं का बोलतोय असा तुमच्या मनात प्रश्न येईल. कारण जगभरच्या जाणकारांना, पंडितांना, अभ्यासकांना, विश्लेषकांना आज एक फार मोठं रहस्य किंवा यक्ष प्रश्न सतावतो आहे की एकटा इराण आज 20-25 देशांच्या मागे हात धुवून का लागलाय. इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर संयुक्तपणे हल्ला केला, ही वस्तुस्थिती आहे. पण तो हल्ला करणारे देश आहेत इराण, आपला अमेरिका आणि इस्रायल. पण त्या शेजारच्या अरब देश किंवा मुस्लिम देश आहेत, त्याच्यावर प्रति हल्ला करून इराणला काय साधायचं, हा वेडाचार आहे.
कारण नसताना 15-20 मुस्लिम देशच इराणने आपल्या विरोधात उभे केलेले आहेत. काय ते UAE, दुबई, बहारीन, ओमान, कुवेत या सगळ्या देशांवर जो प्रतिहल्ला इराणने चढवला, तिथे अमेरिकेचे तळ असतील, कदाचित त्यांचा वापर सुद्धा इराण विरुद्ध झालेला आहे. पण त्याच्यावर हल्ला चढवताना इराणने काय ते USS लिंकन नावाची जी युद्धनौका, विमानवाहू युद्धनौका होर्मुजच्या आखातामध्ये किंवा जवळच्या किनाऱ्यावर समुद्रात उभी आहे, त्याच्यावर सुद्धा हल्ला चढवलाय. इस्रायलची राजधानी तेल अवीव, तिथे हल्ला चढवलेला आहे. सौदी अरेबियाची सगळ्यात मोठी रिफायनरी म्हणजे तेल शुद्धीकरण कारखाना अरामको, त्याच्यावरही हल्ला चढवलेला आहे. जवळपासच्या 15 ते 20 देशावर एकाच वेळेला इराणने जबरदस्त हल्ला चढवलेला आहे. आणि त्यामध्ये जवळजवळ 70-80% देश हे मुळातच मुस्लिम देश आहेत. या जगामध्ये धर्माच्या आधारावर जी एक राष्ट्र संघटना आहे OIC, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज, OIC नावाची संघटना आहे, त्यामध्ये 27 मुस्लिम देश आहेत. पाकिस्तान आहे, इंडोनेशिया, मलेशिया, बांगलादेश, सौदी अरेबिया वगैरे ज्या देशामध्ये बहुसंख्य मुस्लिम लोकसंख्या आहे त्यांना मुस्लिम देश मानलं जातं. त्यांनी स्वतःला मुस्लिम देश घोषित केलेला आहे. अशा 57 देशांची संघटना आहे आणि मुस्लिमांचे प्रश्न आपण एकत्रित सोडवले पाहिजे यासाठी ही संघटना निर्माण झालेली आहे. पण त्यापैकी जवळजवळ 20-25 देशांवर इराणने एकाच वेळेला प्रतिहल्ला चढवलेला असेल तर मग ते जगभरच्या राजकीय अभ्यासकांना, विश्लेषकांना बुचकळ्यात टाकणारी गोष्ट आहे. इराण सातत्याने अमेरिकेला शत्रू मानत आला. याचं कारण इस्रायलचा संरक्षक म्हणून, इस्रायलचा आश्रयदाता म्हणून अमेरिका सतत इस्रायलच्या मागे उभे राहते म्हणून इराणने अमेरिकेला शत्रू मानले. आणि आणखीन एक दुसरं कारण असं की इराणने जो काय अणुसंशोधनाचा प्रकल्प चालवलेला आहे आणि अणुबॉम्ब बनवण्याचे जे प्रयास चालवलेले आहेत ते हाणून पाडण्यासाठी अमेरिका गेली 2-3 दशकापासून कार्यरत आहे. वेळोवेळी अमेरिकेवर हल्ले केले इराणवर अमेरिकेने हल्ले केलेले आहेत. त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि मोडीत काढलेलं आहे. त्यामुळे अमेरिकेच्या विरोधात इराणने असणं समजू शकतं. आणि इस्रायल आणि मुस्लिम किंवा अरब यांचं वैर जुनच असल्यामुळे इस्रायलला देखील इराण आपला शत्रू मानतो हे सुद्धा मान्य आहे. आणि म्हणून या दोन देशांनी इराणवर हल्ला चढवला असताना आसपासच्या सगळ्या मुस्लिम देशांवर इराणने प्रतिहल्ला का चढवला तर एक सोपं कारण शोधलं जातं. मी नेहमी माझ्या बोलण्यामध्ये एक गोष्ट सांगत असतो, कुठल्याही गुंतागुंतीच्या किंवा कठीण प्रश्नाचं सोपं उत्तर शोधायचं नसतं. कारण सोपं उत्तर हे तुमचा प्रश्न अधिक जटिल आणि गुंतागुंतीचा करून टाकतं. त्यामुळे या प्रकरणामध्ये आसपासच्या 15-20 काय त्या मुस्लिम देशांवर हल्ला चढवला तर इराण हा शिया देश आहे आणि आसपास पसरलेले देश आहे हे सुन्नी आहे. पण एक गोष्ट विसरून चालणार नाही की सुन्नी मानले जाणारे देश आहेत तिथे सुद्धा मोठ्या संख्येने शिया लोकसंख्या आहे. आणि खरं सांगायचं तर अगदी ज्या देशावर आज इराणने प्रतिहल्ला चढवलाय असे जे अरब आणि मध्य पूर्वेतले देश आहेत त्या देशांवर सुन्नी राज्यकर्ते आहेत, सुन्नी सत्ताधीश, सुलतान आहेत, बादशाह आहेत. पण तिथल्या लोकसंख्येमध्ये मोठी संख्या ही शिया पंथीयांची आहे हे विसरून चालणार नाही. जगभर पसरलेल्या मुस्लिम लोकसंख्येमध्ये शियांचा मोठा आकडा हा भारताच्या पश्चिमेला आहे आणि भारताच्या पूर्वेला सगळ्यात मोठी सुन्नी लोकसंख्या आहे. पाकिस्तान असो, बांगलादेश असो, तुमचा मलेशिया असो, इंडोनेशिया असो,
हे जे देश आहेत या देशांची लोकसंख्या जगातली सगळ्यात मोठी लोकसंख्या आहे. जगातला सगळ्यात लोकसंख्येने मोठा मुस्लिम देश इंडोनेशिया आहे. त्याच्या पाठोपाठ मलेशिया आहे. नावं सौदी अरेबिया वगैरे घेतली जात असली, इराक, इराण वगैरे, तरीही लोकसंख्येने मोठे मुस्लिम देश भारताच्या पूर्वेला आहेत. आणि त्यामुळे बारकाईने अभ्यास केला तर सुन्नी देश मानले जातात तिथली लोकसंख्या, मूळची लोकसंख्या जी आहे ती शिया पंथीय जास्त आहे. आणि म्हणून एकमेव शिया देश आहे तो इराण आहे. त्याच्या तुलनेने जवळपास शिया लोकसंख्या मोठी असलेला देश किंवा ज्यांच्या सत्तेपर्यंत वजन जाऊ शकतं असा इराक, सिरिया असेही देश आहेत. आणि म्हणून शिया सुन्नी इतकं सोपं उत्तर काढून चालणार नाही. इराणने ज्या प्रकारे अवघ्या जगाला महायुद्धाच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न केलाय त्यामागे शिया पंथ, त्यांची हा धर्म, काय त्या श्रद्धा आहेत याविषयी माझ्या मनात शंका नाही. पण फक्त तेवढ्याच आहेत. शिया सुन्नी किंवा इस्रायल मुस्लिम वॉर एवढंच धरून चालत नाही. शिया म्हणजे काय ते समजून घ्यावं लागतं. आणि मी गेले 2-3 दिवस जे काही विवेचन येतंय वेगवेगळं मला शक्य होईल तेवढं ऐकलं, बघितलं, तपासलं, तर त्यामध्ये इमाम अल महदी हे नाव मला कुठेही दिसलं नाही. आणि तुम्ही वाचलेलं असेल असं मला वाटत नाही. पण इमाम अल महदी हा शिया पंथाचा सगळ्यात मोठा येऊ घातलेला अवतार आहे. अवतार आहे. आणि त्यामुळे इराणचं जे काय राजकारण धर्माधिष्ठित आहे असं म्हटलं जातं ते तेवढ्या पुरतं नाहीये. याच्या आधीचा आयातुल्ला खोमेनी किंवा आता मारला गेलेला अली खामेनी यांची जी धर्मसत्ता होती ती राजसत्ता दिसत असली तरी प्रत्यक्षात धर्मसत्ता होती. आणि ती धर्मसत्ता शिया धर्मश्रद्धेवर आधारित असल्यामुळे शिया पंथीयांना आपल्या 12व्या इमामाची प्रतीक्षा आहे. आणि हे सगळ्यातलं मोठं कारण आहे. आज ज्या प्रकारे इराणने अवघ्या जगाला महायुद्धाच्या खाईत ओढलेलं किंवा लोटलेलं आहे त्याच्या मागे जर खरं कारण असेल तर मला असं वाटतं की ते 12वा इमाम अल महदी हे आहे. म्हणून तुम्हालाही मी सांगेन, जे कोणी मला ऐकतायत त्यांनी माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. गुगल वगैरे काहीतरी सर्च करा इंटरनेटवर जाऊन आणि इमाम अल महदी या नावाचा शोध घ्या. मग तुम्हाला या मागचे अधिक तपशील मिळतील जे सगळेच्या सगळे मी इथे सांगू शकणार नाहीये. शिया पंथीयांची धर्मश्रद्धा असं सांगते की ज्या वेळेला जगाच्या पाठीवरचे, पृथ्वी तलावरचे बहुसंख्य मुस्लिम हे दुबळे झालेले असतील, लाचार झालेले असतील, गुलाम झालेले असतील, त्यांचा छळवाद चालू असेल, अशा पार्श्वभूमीवर 12वा इमाम अल महदी हा पृथ्वी तलावर अवतरणार आहे आणि तो जगभरच्या मुस्लिमांना न्याय मिळवून देणार आहे. आणि मग त्यांनी अवतार घ्यायचा असेल तर जगभरच्या मुस्लिमांची परिस्थिती हलाखीची झाली पाहिजे. त्यांच्यावर अन्याय झाला पाहिजे, त्यांना जगणं अशक्य झालं पाहिजे. जेव्हा जगभरच्या मुस्लिमांना प्रचंड संख्येने, प्रचंड प्रकाराने जगणं अशक्य प्राय होऊन जाईल तेव्हाच 12वा इमाम या पृथ्वी तलावर अवतरणार आहे. ही शिया लोकांची मूळ धर्मश्रद्धा आहे. आणि मला जो आत्ता भूलभुलैया जागतिक महायुद्धाचा दिसतो आहे त्याच्या मागे हा 12वा इमाम अल महदी याचा अवतार हेच कारण दिसत आहे. चमत्कारिक वाटेल तुम्हाला, चमत्कारिक वाटेल. पण इराण मधले सुद्धा शिया किंवा जगभरचे जे शिया आहेत त्यांच्यामध्ये 12वर म्हणजे 12व्या इमामाच्या अवताराविषयी प्रचंड कट्टर श्रद्धा असलेला एक मोठा गट आहे.
आणि तो आपापल्या पद्धतीने 12व्या इमामाने पृथ्वी तलावर लवकरात लवकर अवतार घ्यावा आणि या पृथ्वीला इस्लाममय करून टाकावं, यासाठी झटणारा वर्ग आहे. पण तितक्या परिस्थितीमध्ये तशी परिस्थिती निर्माण झाली तरच आपल्याकडे पण म्हणतात ना गीतेमध्ये, संभवामी युगे युगे, धर्म संकटात सापडलेला असेल तर तो विष्णूचा अवतार स्वतः पृथ्वी तलावर अवतरतो असं आपल्याकडे पण श्रद्धा आहे. नेमकी तशाच प्रकारची श्रद्धा या 12व्या इमामाविषयी शिया पंथीयांमध्ये आहे, ज्याचं नाव अल महदी असं आहे. इमाम अल महदी तो 12वा, शियामध्ये 12 इमाम असल्याचं म्हटलेलं आहे आणि 12वा इमाम त्याने अवतार घेतला की तो पृथ्वी तलावर शांतता आणि न्याय प्रस्थापित करणार अशी संकल्पना आहे. आणि त्याच्यावर श्रद्धा ठेवणारे त्याने अवतार घ्यावा म्हणून अखंड राबत असतात. आपल्याकडे इराण मधले मवाळ आणि जहाल असं म्हटलं जातं. महमूद अहमद निजाद नावाचा एक इराणचा अध्यक्ष हा जहाल अध्यक्ष मानला जायचा. तुम्हाला आठवतो तो दाढी आणि सुटाबुटातला, उठसूट अमेरिकेला धमक्या द्यायचा, इस्रायल नकाशावरून पुसून टाकू म्हणायचा. आठवतं ना? रफसंजानीला मला वाटते हरवून तो इराणचा अध्यक्ष झाला होता. तो या शिया पंथातल्या या 12व्या कट्टर पंथाचा, कट्टर गटाचा मानला जायचा. आणि त्यामुळे त्याची भाषा आठवा तुम्ही, की पृथ्वी तलावर इस्लाम प्रस्थापित करणं हे आपलं उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी इस्रायल सारखा सैतान संपवला पाहिजे, म्हणूनच आम्हाला अनुभव मनवायचा आहे वगैरे वगैरे. जगाला युद्धाच्या खाईत लोटलं की 12व्या इमामाने अवतार घेण्याची परिस्थिती निर्माण होते, कारण प्रचंड संख्येने मुस्लिम त्यांचं जगणं असह्य होईल आणि लवकरात लवकर अवतार घेणं त्या 12व्या इमामाला भाग पडेल, ही त्यांची कल्पना आहे. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आपल्याकडे गळू शरीरावर कुठेतरी गळू येतं, म्हणजे अवघड जागी येतं आणि ते सारखं ठणकत राहतं, माहिती आहे ना तुम्हाला. पण ते गळू दिसलं तरी फोडता येत नाही आणि ते फोडल्याशिवाय ते बरं होत नाही. पण ते गळू पिकल्याशिवाय फोडता येत नाही, त्याची पूर्ण वाढ व्हावी लागते, ते परिपक्व व्हावं लागतं, मग ते फोडता येतं, त्यातला पू बाहेर काढता येतो. आणि ते परिपक्व होण्यासाठी कणकेचा एक गोळा बनवून पोटीस लावलं जातं की जेणेकरून ते गळू लवकरात लवकर पिकावं. इराणचा काय तो मेथड इन मॅडनेस असा शब्द मी जो वापरला तो तेवढ्यासाठी वापरला की आज 12-15 देशांवर इराणने जो प्रति हल्ला चढवलेला आहे त्यामध्ये बहुतांश जवळजवळ 90% देश आपण बघितले तर अमेरिका आणि इस्रायल वगळला तर सगळेच्या सगळे मुस्लिम देश आहेत. थोडक्यात जगभरच्या मोठ्या संख्येने मुस्लिमांवर जगणं अशक्य करून ठेवणं, त्यांच्यावर अन्याय ऑपरेशन काय ते दबाव आणला गेलाय, दहशत वाजवलेली आहे, अशी परिस्थिती निर्माण केली तर तो 12वा इमाम लवकर अवतार येईल ही अपेक्षा आहे. थोडक्यात विनाशाची परिस्थिती पृथ्वी तलावर निर्माण करणं आणि त्या विनाशामध्ये मुस्लिम धर्म मानणारे अधिकाधिक संकटात सापडणं हीच त्या 12व्या इमामाच्या अवतारासाठी पूर्वसंध्येची वेळ असेल, ही जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेच्या आधारावर आज इराण मधले कट्टरपंथीय आसपासच्या कुठल्याही देशावर आणि प्रामुख्याने मुस्लिम देशांवर हल्ले करतायत, याविषयी माझ्या मनात शंका नाहीये. कारण जितकी अधिकाधिक मुस्लिम संख्या जगभरची रडकुंडीला येईल, तिला जगणं अशक्य होईल, तिला जीवन घुसमटल्यासारखं वाटेल, तितका हा 12वा अवतार अल महदी लवकर जगासमोर येईल आणि जगावर पृथ्वी तलावर इस्लामचं राज्य प्रस्थापित करेल. ही ज्या कट्टरपंथीयांची श्रद्धा आहे, इराणचं सगळं शस्त्रबळ
इराणची सगळी ताकद आज त्या लोकांच्या हाती गेली आहे आणि त्यांना नियंत्रित करू शकणारा अली खामेनी मारला गेलेला आहे. अराजकाच्या परिस्थितीमध्ये हा 12वा अवतार, 12वा इमाम पृथ्वी तलावर अवतार घेणार हे त्यांच्या आख्यायिका वगैरे काय हदीस वगैरे त्याच्यात म्हटलेलं आहे. तो आता अवतार घेतो नाही घेतो काय होतं आपण पुढे बघू. पण जे वरकरणी खुळचट आपल्याला वाटतंय, वेडाचार वाटतोय, तो वेडाचार नाही. त्याच्या मागे एक पूर्णपणे विचार केलेली योजना आहे, कारस्थान आहे असं मला वाटतं. म्हणून हा विषय तुमच्या समोर मांडला. शक्य झालं तर इंटरनेटवर जाऊन इमाम अल महदी या विषयाची माहिती मिळवा. तुमचंही ज्ञान वर्धन होईल. याविषयी तुम्हाला अधिक काही कळेल एवढीच अपेक्षा बाळगून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.